45 किलोमीटर वरती डोंगरदऱ्यांच्या कुशीत वसलेलं हे असळच गाव। आणि आता आपण चाललो आहे असळच्या बस स्टँडकडे, ज्याला इथले लोक कॅन्टीन असं म्हणतात। हे गाव डोंगरदऱ्यांच्या कुशीत वसलेलं एक छोटंसं गाव, एक असळच पाटी आणि एक असळच कॅन्टीन असे दोन भागात विखुरले। गावाकडूनच एक रस्ता जातो रामलिंग देवस्थान पांडवकालीन गुफाकडे। ऍक्च्युली इथे थोडंसं आता ह्या बुद्ध लेण्या आहेत की देवस्थान आहे याच्यावरून थोडा वाद सुरू आहे, पण ठीक आहे, बघण्यासारख्या आहेत लेण्या। हा रस्ता जातो पांडवकालीन लेण्यांकडे। हे आहे श्री क्षेत्र रामलिंग पळसंबे पांडवकालीन लेण्या। आला आपलं असं बस स्टँड, इन शॉर्ट कॅन्टीन। सध्या सगळी दुकानं बंद दिसत आहेत कारण आज रविवार आहे, तो सगळे सुस्तवलेले दिसत आहेत। कॅन्टीन वरती हे एक छोटंसं हॉटेल आहे, हॉटेल अभिषेक। बऱ्याच वर्षांपासून लहानपणापासून बघत आलोय। चहा, बटाटा वडा, मिसळ खायची असेल तर नक्की इथे या। मागवली एक छान अशी गायगार लस्सी। हे आहे हॉटेल मोरे मालक। चहा, नाश्ता, साऊथ इंडियन, महाराष्ट्रीयन, पंजाबी आणि कोल्हापूरचा अस्सल तांबडा पांढरा रस्सा। ही आमची विहीर आणि हे आमचं 7 एकरांवरती पसरलेलं शेत। कोल्हापूर प्रसिद्ध आहे ऊसासाठी। ऊस म्हटलं की कोल्हापूर आणि कोल्हापूर म्हटलं की ऊस। विहिरीमध्ये उपसा नसल्यामुळे सगळं शेवाळ लागलेलं आहे। डोंगर पोखरून सगळी शेतं झाडं नष्ट करून सपाटीकरण करून डोंगरात घर बांधायचा लोकांनी इथे सपाटा लावलाय। छान हिरवगार रान असलं की किती छान वाटतं। हे आमचं असळच पाटी, हा आमचा गावचा बस स्टँड। म्हणजे वरती कॅन्टीन वरती पण होता तो मोठा आणि हा छोटा। आणि आता हा माझ्या घराकडे जाणारा रस्ता। गावातल्या मुलांनी जसं पाराच्या खाली बसून लोक गप्पा मारायचे, तसे आता मुलं इथे बसून गप्पा मारतात। सध्या कोणी दिसत नाहीये उन्हाच्या वेळेला। हा रस्ता जातो माझ्या गावातल्या जुन्या घराकडे आणि हा रस्ता जातो आम्ही जे आता सध्या बांधलंय घर तिकडे। हे आमची मायरा येते धावत। असंच आहे की नाही छान आमचं गाव? तर नक्की या असंच गावाला एकदा विजिट तो बनताय। व्हिडिओ